गावात चर्चा फक्त चरण चौरेंची. चरण चौरेंची. हा, कारण पिनूर गावचा इतका मोठा त्यांनी विकास केला आहे, तसंच आमच्या गावचा ह्या 10 गावचा विकास करण्यासाठी आम्ही हा. चरणभाऊ चौरे यांच्या मागे आहे. म्हणजे आमदाराला जेवढं काम करता आलं नाही तेवढं चरणभाऊ चौरे यांनी काम केलेलं आहे. रस्ते असतील, डेपो असेल, तुमच्या अनेक काय कोणत्याही अडचणी असेल, पूल असतील टाकायचे जे ते अडचणी पाण्या ठिकाणचे आहेत, हा. असे सर्व काम चरणभाऊ चौरे करतात. त्यांनी डीपीशीतून हा. त्यांच्या मतदारसंघात त्यांनी आणून खर्च गाठलाय. हा. आणि लोकांच्या जी काय मागण्या होत्या, समस्या होत्या, हा. त्याला त्यांनी दाद देऊन त्याचं ती काम केलंय. बर. त्याच्यामुळे सध्या त्यांचं वारं अगदी असं आहे हा. की ते आज झेडपीत गेले म्हणून समजा. चिकट टाकायचं आमच्या पैसे येते ना, हा. काळजी करू नका तुम्ही. लक्षात आलं बर. का? चिरणराव चौरे पिरूर गटातनं टाकळी गटातनं विजय होतोय 100% लिहून देतो आजच्या लोक. जिल्हा परिषद चरण चौरे रस्ते दिले तर पाणी दिले, सगळं दिलंय. हा. जनतेच्या हवेसाठी पळती येते, हाक मारले का ना, आणि काय करावं त्यानं. भाजपनं काय काम केले हे ते? अजिबात कामं केली नाही. हा. भाजपनं नांगुर सोडलाय शेतकऱ्यावर. हा. लक्षात आलं का? चिरणराव चौरेच येणार आहे. लक्षात आलं, काळजी करू नका. राजन पाटील त्यांना काय करायचं? त्याला काय नाही, बैल बसलेली आहे ती. हा. सारखा चाबूक हाणला चालतंय का त्यांना? हा, हा, हा. थकलेली बैल आहे ती. पक्षाचं म्हणलं तर भाजपचं बी चांगलं वातावरण आहे, कामं बी केलेली आहे ते. हा. आणि चरणराज चौरे तर शिवसेनेकडून आहे ते बी त्यांनी बी वैयक्तिक कामं केलेली आहे ते. आपल्याला एवढं माहित नाही, हा. पण आमदार ज्या बाजूला असेल त्या बाजूला आम्ही जातो. कुठला आमदार? हे राजन पाटील. राजन पाटील काय? हा. हा, हा. ते आता भाजपमध्ये गेले की? हा, मग आपण बी भाजपमध्ये जायचं. राजन पाटलाच्या विरोधात ते भाजपमध्ये गेल्यामुळं ते निक भाजपमध्ये गेले. हा. ती भाजपमध्ये गेले पण जनता पाठीमागे इथंच राहिले. हा, हा. आणि त्यांच्या विरोधात इथं जिल्हा परिषद गटाला पेनूर गटातनं हा. चरणराज चौरे एक उमलतं नेतृत्व होतं. हा. एक मुलुक मैदान तो इथं मैदानात उतरले हा, हा. आणि 100% त्यांचा इथं त्या गटात विजय होणार आहे. तर राजकारणात इंटरेस्ट नाही, पण एक चांगल्या माणसाला लोकांनी निवडून द्यावं. आम्हाला थोडं, मला म्हणजे तसं चरणराज चौरेसाठी बरं वाटतं. चौरे हे काय वारशानं पुढे आलेलं नाही, तर त्यांनी स्वकर्तृत्वावर इथं निर्माण केलेलं आहे आणि त्यांची धास्ती घेतलेली आहे. बघितलंच असेल तुम्ही, नगर परिषदेवर शिवशिंदे सेनेचा धनुष्यबाण फडकावला रमेश बारसकरच्या आणि चरणच्या नेतृत्वाखाली. सर्व समाजाचा पाठिंबा हा चरणराज चौरे यांना. यांनी पक्ष बदलूपणा केलेला आहे, त्यामुळं काय भारतीय जनता पार्टीचे सुद्धा कार्यकर्ते कट्टर आहेत ते भाजपचे. भाजपला अजून इथून पुढे पण ते मानणार, परंतु सध्याला त्यांना पटलेला नाही पक्षाचा धोरण. शेतकऱ्यांना लाईट, हा. डीपीचा प्रश्न हा. आणि रस्तं, गावात यायला जी रस्ता पाहिजे शेतकऱ्याला दूध घेऊन किंवा काय माल वाहतूक घेऊन यायसाठी, खास काम फक्त चरणभाऊ चौरे यांनीच केले सगळीकडे. चरण चौरे तेवढं ऐकलं. ऐकाय मिळते चांगल्यापैकी. बर. चांगल्यापैकी चालेल बी आमच्या गावात. राजकीय वारसदार कोण नाही त्यांना. हा. तरी पण आता ह्या पेनूर जिल्हा परिषदेची लढत अशी होणार आहे की चरण चौरे विरुद्ध अख्खी हुकुमशाही, जी लोकशाही मानत नाहीत, ज्या ठिकाणी निवडणूकच घेतली जात नाही, अनगर नगरपंचायत सारख्या ठिकाणी, तशा माणसानं सर्व बाजूनी हल्ला करण्याचा प्रयत्न चरण चौरेवर केलाय. त्यामुळे सामान्य नागरिक, सामान्य मतदार म्हणतोय की चरण चौरे हे डायरेक्ट नेतृत्व माणसात मिसळणार आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. रामदास भाई यांचं कसं आहे, हा. त्यांना मतदारापर्यंत पोहोचायला अजून उशीर लागणार आहे. हा. नवीन आहेत ते. हा. तसं आमचं बॉस चाललं तर गाडीनं हात करून प्रत्येक माणसाला उभा राहून काय चाललंय काय नाही विचारून निम्या राज्याला प्रत्येक गोरगरिबांच्या हा. मत्तीला येते. राजन पाटला जरी हात असला तरी आमच्या डोक्यावर सीएम साहेब, डेप्युटी सीएमचा हात आहे. पिनूरचा बॉस शिंदे साहेबांच्या मर्जीतला खास. दर्शक हो, नमस्कार. मी मुकेश. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषदेचं बिगुल वाजलेलं आहे. खर तर आजपासून उमेदवारी अर्ज भरायला देखील सुरुवात झाली आहे. मी आता सोलापूर जिल्ह्यामधल्या ज्या हाय व्होल्टेज निवडणुका होणार आहेत त्यामधली सगळ्यात महत्वाची असणार आहे ती म्हणजे पेनूर जिल्हा परिषदेची निवडणूक. यामध्ये खरं तर अनेक नावं चर्चेत असली तरी पण प्रामुख्यानं लोकांकडून किंवा सामान्य नागरिकांकडून 2 नावं त्या ठिकाणी चर्चेत त्या ठिकाणी प्रामुख्यानं बघायला मिळतात. एक म्हणजे रामदास चौरे, जे भारतीय जनता पार्टीकडून त्या ठिकाणी इच्छुक आहेत, आणि जे दुसरे आहेत ते चरणराज चौरे, जे शिवसेना शिंदे गटाचे त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत. तर या दोघांमध्ये म्हणजे चौरे विरुद्ध चौरे ही लढाई खरं होणार असली तरी पण नेमकं लोकांचा कौल कुणाला हे देखील बघणं त्या ठिकाणी अतिशय महत्वाचं. आणि तो कौल जाणून घेण्यासाठी या पेनूर मधलं अतिशय महत्वाचं आणि मोठं गाव असणारं, जिथं भीमा सहकारी साखर कारखाना आहे, ते सिकंदर टाकळी या गावामध्ये खरं तर मी या ठिकाणी आलोय. तर इथली लोक नेमकी कोणत्या मुद्द्यावरती मतदान करणार हे देखील बघणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. तर लोक भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे जाणार आहेत का हे देखील बघणं महत्वाचं आहे. काय लोक एकनाथ शिंदे साहेब यांच्या गटाला निवडून देतात हे देखील बघणं महत्वाचं आहे. काय लोक आपल्या सोबत आहेत, जाऊया, संवाद साधूया, चर्चा करूया. नेमकं इथल्या भागातला कौल कुणाला आहे किंवा इथल्या भागातील लोक कुठल्या चौरेंच्या पाठीमागे आहेत, चला त्यांच्याकडून जाणून घेऊया. साहेब नमस्ते. नमस्कार. काय जिल्हा परिषदेची रणधुमाळी चालू झाली आहे, चालू इकडे आहे. मुंबई महानगरपालिकेचे तिकडे निकाल चालू आहे. काय गावात काय चर्चा चालू आहे? गावात चर्चा फक्त चरण चौरेंची. चरण चौरेंची. हा, कारण पिनूर गावचा इतका मोठा त्यांनी विकास केला आहे, तसंच आमच्या गावचा ह्या 10 गावचा विकास करण्यासाठी आम्ही हा. चरणभाऊ चौरे यांच्या मागे आहे. बर. काय काम केलं, विकास केला म्हणजे काय केलं, अजून त्याच्यात काय आहे विकास करायला? शेतकऱ्यांना लाईट, हा. डीपीचा प्रश्न हा.
आणि गावात यायला जी रस्ता पाहिजे शेतकऱ्याला दूध घेऊन किंवा काय माल वाहतूक घेऊन यायसाठी खास काम फक्त चरणभाऊ चौरे यांनीच केले सगळीकडे. आपण ती आता एकनाथ शिंदे गट आहे तरी वर सरकार भाजपचं कसं जुळलं लागायचं? हा बरोबर आहे. सर्व काय जे आणणार आहेत ते एकनाथ शिंदे कुठे आणणार आहेत ना ते मास्टरमाइंड. पिनूरचा बॉस शिंदे साहेबाच्या मर्जीतला खास होणार होणार 100% शुअरली. संपर्क असतो त्यांचा सारखा गावामध्ये. संपर्क असतो. संपर्क तू असतो. येणार आहे त्याच्यावर फोन केला उचलते लगेच निम्या राज्याला एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. चरण बॉस बर. रामदास चौरेच पण नाव मोठं चर्चा इकडे त्यांची कामं केली म्हणून मोठी केली ती बरोबर आहे की त्यांची कामं त्यांची. रामदास भाई यांचं कसं आहे त्यांना मतदारापर्यंत पोहोचायला अजून उशीर लागणार आहे. बर. नवीन आहेत ते. तसं आमचं बॉस चाललं तर गाडीनं हात करून प्रत्येक माणसाला उभा राहून काय चाललंय काय नाही विचारा. निम्या राज्याला प्रत्येक गोरगरिबांच्या मदतीला येतात. डोक्यावर राजे पाटला हात आहे त्यांच्या इकडे. राजन पाटला जरी हात असला तरी आमच्या डोक्यावर सीएम साहेब डिप्युटी सीएमचा हात आहे. बर. त्याच्यामुळं काहीच नाही, काही फरक पडणार नाही. निवडून येतील 100% निवडून येणार. बर. काय लय काट्यावरची कसर होईल? नाही काठीवरची कसर नाही, 100% निवडून येणार. 100% चरण साहेब चौरे या ठिकाणी निवडून येतील चर्चा म्हणते. आबा काय म्हणतो? आबा नमस्ते हो. नमस्कार. नाही निवांत बसतो सकाळ बसलोय आपल्या इथं आमची गँगच असते सगळे बसणारे काय? म्हातारी माणसाची. सकाळ आपल्याला साजरा करायचा. काय जिल्हा परिषद काय म्हणते इकडे? आवाज जिल्हा परिषद आता मला काय नाव माहित नाही ते खरं, पण ती चरण चौरे तेवढं काय मिळते चांगल्यापैकी. बर. चांगल्यापैकी चालेल बी आमच्या गावात. बघितलंय का त्यांना? मग बघितलंय तिथं नाश्ता बिष्टा करून गेली ते देऊन गेली ते आम्हाला. इथे बसतो आम्ही, इथेच असतो. बर. लय मोठी माणसं आहे म्हणते सामान्यामध्ये येते कधी? इथे मोठे असो बारके असो कसे काय पण ते ओळखते ती. बर. म्हाताऱ्या माणसाला तर लय ओळखते ओळखते ते. यायला पाहिजे अशी माणसं निवडून. यायला पाहिजे. ठीक आहे, यायला पाहिजे अशी चर्चा आहे बघा मिळते. दादा नमस्ते हो. नमस्ते. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेनूर मध्ये काय होणार चर्चा सगळीकडे चालू आहे. सोलापूर जिल्ह्यातली हाय व्होल्टेज लढाई म्हणून पेनूरकडे बघितलं. सोलापूर जिल्ह्यातली हाय व्होल्टेज लढाई असेल तर एखाद्या आमदाराला जेवढं काम करता आलं नाही तेवढं चरणभाऊ चौरे यांनी काम केलेलं आहे. बर. रस्ते असतील, डिपो असेल, तुमच्या अनेक काय कोणत्याही अडचणी असेल, पूल असतील टाकायचे जे ते अडचणी पाण्या ठिकाणचे आहेत, असे सर्व काम चरणभाऊ चौरे करत आहेत. कामं जरी केली लोकांनी काय पाठीमागे जाईल? कारण त्यांचा विकास करणारा माणूस असल्यानंतर मग न विकास करणारा मागे किती दिवस जाणार आहे तुम्ही? अनेक वर्ष 30 वर्ष झाले इथं राष्ट्रवादीची सत्ता होती. आता ती भाजपमध्ये गेली, ती भाजपमध्ये गेली म्हणून आपण भाजपमध्ये जायचं आहे का? विकास पाहिजे. आधी काय होतं राजकारण म्हणजे कुणाला सत्ता होती पेनूर गटाची? पेनूर गटाच्या आधी राष्ट्रवादीकडे सत्ता होती. आता शिंदे सेनेचे चरण चौरे येतील. बर. म्हणजे चरणराज चौरे स्वतः त्याचं वजन आहे का एकनाथ शिंदे गटाचं वजन? नाही स्वतःच वजन आहे, एकनाथ शिंदेचं आहे, ते दोन्ही मार्फत काम करणारा माणूस आहे. बर. राजन पाटला चालणार नाही कारण त्यांचा पण नाही चालणार. त्यामुळे चरणराज 100%. 100%. ठीक आहे साहेब नमस्ते हो. नमस्ते. खरं तर सुरुवातच लोकांनी चरणराज चौऱ्यांपासून त्या ठिकाणी बघायला मिळते. का निवडून द्यायचं? का असं काय खास त्यांचं काम आहे? का निवडून द्यायचं म्हणजे काय, ती माणूस साधा वडापची वाहतूक करणारा माणूस होता लहानपणी. घरामध्ये त्यांच्या कोणी राजकीय वारसदार कोण नाही त्यांना. तरी पण आता ह्या पेनूर जिल्हा परिषदेची लढत अशी होणार आहे की चरण चौरे विरुद्ध अख्खी हुकुमशाही जी लोकशाही मानत नाहीत, ज्या ठिकाणी निवडणूकच घेतली जात नाही, अनगर नगरपंचायत सारख्या ठिकाणी, तशा माणसानं सर्व बाजूनी हल्ला करण्याचा प्रयत्न चरण चौरेवर केलाय. त्यामुळे सामान्य नागरिक, सामान्य मतदार म्हणतोय की चरण चौरे हे डायरेक्ट नेतृत्व माणसात मिसळणार आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, थोर मंडळीपर्यंत आदरानं बोलणारं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांनी कामाच्या जोरावर आता हे या निवडणुकीमध्ये उतरला लागलेत. ठीक आहे, राजकीय वारसा कोणाचा भेटलाय मागचा आयता म्हणून त्याच्या जीवावरही करणार. गेल्या 30 वर्षापासून सदस्य अनगरकराचा सदस्य आहे. आता ही दयनीय अवस्था जी झाली आहे, आमदार राजूभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली या 3 वर्षापासून मागच्या निवडणूक व्हायच्या आधीपासून विधानसभेची राजूभाऊ खरे यांनी पाण्याचं टँकर पुरवण्याचं काम केलं किंवा मुर्मीकरणाचं रस्ते देण्याचं काम केलं सत्ता नसताना. या दोघांना घाबरून चरणराज चौरे आणि आमदार राजूभाऊ खरे यांना घाबरून आता अनगरकराचे काही कार्यकर्ते कुठं तर 2 टिपर टाकून तोंडापुरतं आणि जिल्हा परिषदेच्या मैदानात उतरून दंड थोपटायला लागलेले आहेत. पण हे दंड न ठोपता त्यांनी त्यांची पाठ शाबूत राखण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु असं न होता चरणराज चौरे यांनी अगोदरच दंड ठोपडलेले ती कामाच्या माध्यमातून. आणि आमदार राजूभाऊ खरे यांची ताकद किंवा सर्व समाजाचा पाठिंबा हा चरणराज चौरे यांना. यांनी पक्ष बदलूपणा केलेला आहे. त्यामुळं काय भारतीय जनता पार्टीचे सुद्धा कार्यकर्ते कट्टर आहेत ते भाजपचे. भाजपला अजून इथून पुढे पण ते मानणार, परंतु सध्याला त्यांना पटलेला नाही पक्षाचा धोरण, म्हणून ते चरणराज चौरेच्या मागे दोन्ही शिवसेना
ताकदीने उतरणार आहे तिथे. ठाकरेची शिवसेना सुद्धा इथं चरणराज चौरेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आता आहे. या भागामध्ये किंवा तुमच्या या मोहोळ मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी ताकद वाढली त्यांची. नाही वाढले कुठं, फक्त त्यांनी पाठी बदललेली आहे. ताकद कशी वाढलेली आहे? त्यांचे कार्यकर्ते तीच आहेत. जे गुलाम म्हणून पहिल्यापासून काही लोकांचे भटीक म्हणून काम करत आहेत, तसंच चरणराज चौरे किंवा आमदार राजूभाऊ खरे यांचे कार्यकर्ते आता नाहीत. हे कार्यकर्ते कसं आहेत, जो काम करतोय त्याच्या पाठीमाग साथ देणारे कार्यकर्ते आहेत. आता चरणराज चौरे हे काय वारशानं पुढे आलेले नाही, तर त्यांनी स्वकर्तृत्वावर इथं निर्माण केलेलं आहे आणि त्यांची धास्ती घेतलेली आहे. बघितलंच असेल तुम्ही, नगर परिषदेवर शिवशिंदे सेनेचा धनुष्यबाण फडकावला रमेश बारसकरच्या आणि चरणच्या नेतृत्वाखाली. परत म्हणलं तर आता ह्या निवडणुकीत पण त्यांना आम्ही धूळ चारू, ही 100% ह्या सामान्य जनतेची आसच आहे इथल्या. आणि विधानसभा सुद्धा त्यांना गाडलंयच, 2 वेळा गाडलंय. तर आता ही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये राजन पाटलाला गाडून चरणराज चौरे असतील, रमेश बारसकर असतील किंवा हे आमच्या परिसरात सामान्य थोर मोठे नागरिक असतील, यांच्या जीवावर आम्ही आताही त्यांना गाडू हॅट्रिक करणार आहे. राजन पाटला पण दिलेला उमेदवार रामदास चौरे, ते पण त्यांचं पण स्ट्रॉंग वातावरण चाललं या भागामध्ये. नाही, त्यांना फक्त पाठी बदलली. मी सांगितलेच की त्यांनी पाठी बदलले, त्यांची आता ही पळापळ सुरू झाली आहे. मग त्यांनी 30 वर्षापासून त्यांची सत्ता विकासच केला होता, तर त्यांना एवढी पळायची काय गरज आहे? चरण चौरेला अडवण्यासाठी तुम्ही एवढी धावपळ का करायला लागलाय सगळे मिळून? अकेले मैदानात उतरा ना, अकेले येऊन तुम्ही दंड थोपता त्या वाघासंग. तुम्ही सगळ्या बाजूनी तुम्ही हल्ला करण्याचा प्रयत्न करताय चरण चौरेवर. ते तसं होणार नाही. सामान्य जनता ही चरण चौरेच्या पाठीशी आहे. त्यामुळे आता इथं समाजाचं किंवा जातीचं राजकारण राहिलेलं नाही. एकमुखानं ठरलेलं आहे. पाटकोल, पेनोर असेल किंवा ह्या जेडपी गटातच काहीतरी तालुक्यात सत्ता उलटवण्याचं काम जनता करेल. आता 2 ठिकाणी तर केलेलीच आहे. नगर परिषदेला केलेली, विधानसभेला केलेली. त्यामुळे त्यांनी पळापळी जरी केली तरी शेवटी लोकशाही थोड्या प्रमाणात आहे. त्यांचा प्रयत्न चालू आहे. ही शेवटची धडपड चालू आहे. धनुष्यबाण 100% येणार इथं. धनुष्यबाण येणार की 100%. धनुष्यबाण 100% या भागामध्ये येणार, कारण चरणराज चौरे साहेबांची कामं असतील. एक सामान्याचं नेतृत्व त्या ठिकाणी या जिल्हा परिषद लढत असल्यामुळे इथला सामान्य नागरिक तर त्यांच्या बाजूने असल्याचं बघायला मिळते. साहेब नमस्ते. हो नमस्ते. काय नाव? संजय यादव. बैठकी जाता काय? बैठकी जाताय? हा, बर. काय जिल्हा परिषद निवडणूक लागली, लोक वेगवेगळी नावं घ्यायला लागली, तर काय कोणाची हवा इकडे? जास्त राजकारणात इंटरेस्ट नाही, पण एक चांगल्या माणसाला लोकांनी निवडून द्यावं, भविष्यात चांगली कामं व्हावी. सध्या म्हणजे एक पाठीमागे जे विचार केले ते विचार सोडून चांगल्या नेतृत्व ज्याचं आहे त्याला मदत करावी आणि विकास व्हावा कोण आहे तालुक्याचा, जिल्ह्याचा. आता इथे चरणराज चौरे नाव आहे, इथं रामदास चौरे नाव आहे इथं. आम्हाला थोडं, मला म्हणजे तसं चरणराज चौरेसाठी बरं वाटतंय, असं लोकांनी द्यावं त्यांना. काय आहे त्यांचा संपर्क कधी असतो त्यांचा? संपर्क म्हणजे कामं वगैरे आहेत त्यांची. एवढं जास्त आम्ही फिरत नाही, पण आहेत ते कामं वगैरे करतो. बर. येते ते लोक ते देतात. त्यामुळे ते येतात, नेतृत्व लोकात पाहिजे. येतात, असतात, फिरतात. राजन पाटला नेतृत्व नको आहे इकडे? आहे नेतृत्व त्यांचं पण आहे. असं म्हणजे राजन पाटलाच आहे किंवा वैयक्तिक एकट्या कोणाचं आहे असं काय नाही, पण चरणराज बी येत असतात. चालू आहे त्यांचं. चालू आहे. ठीक. अजून काही लोक आहेत, जुनी जाणती माणसं आहे, ते जाणून घेऊया, चर्चा करूया. साहेब नमस्ते. नमस्कार. काय नाव? सुनील चव्हाण. बर. मी गेल्या विधानसभेला टाकळीमध्ये याच भागामध्ये ग्राउंड रिपोर्ट घेतला होता. लोकांच्या वेगळ्या प्रतिक्रिया होत्या. जिल्हा परिषद काय इकडे वातावरण आहे? जिल्हा परिषदेला वातावरण सध्या भाजपच्या विरोधात पूर्ण वातावरण आहे. भाजपच्या विरोधात? भाजपच्या पूर्ण विरोधात वातावरण आहे. भाजपनं काम केली म्हणते? भाजपनं काही काम केलं नाही. भाजपनं इथला शक्तीपीठ, आमच्या भागातला गेलेला शक्तीपीठ हा 3 वर्षापूर्वी त्यांनी दिला होता. भाजपने त्याला त्या शक्तीपीठची विक्री करून तो तिकडे पळवून नेला दलालांनी आणि काय नेते मंडळींनी. त्यामुळे ह्या भागातील सर्व मतदार वर्ग आहे हा सगळा भाजपच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे भाजपच्या विरोधात जी कुठला उमेदवार असेल तो 100% फुल मतांनी निवडून येणार. आता तुमची पहिले माझे आमदार ती सगळी भाजपमध्ये गेली की तिकडे? सगळी जरी तिकडे गेली, हे माझे आमदार असेल, चालू आमदार असेल किंवा मंत्री असेल, हे सगळे एका बगलेला आहेत. आणि खाल्ली जी सर्वसामान्य जनता आहे का ती एका बगलेला आहे. आणि जो उमेदवार ज्या मतदाराच्या दारात जाऊन काम करेल, जनतेचं काम करेल, त्याचे प्रश्न सोडवल, त्या उमेदवाराच्या पाठीमागं इथली जनता राहते. बर. कोणा नाव असं इथं मग या भागामध्ये? कोणा नाव? आता ह्या गावामध्ये आता सध्या राजन पाटलाच्या विरोधात ते भाजपमध्ये गेल्यामुळं ते निक भाजपमध्ये गेले. ती भाजपमध्ये गेले, पण जनता पाठीमागे इथंच राहिले. आणि त्यांच्या विरोधात इथं जिल्हा परिषद गटाला, पेनूर गटातनं चरणराज चौरे एक उमलतं नेतृत्व, एक मुलुक मैदान तो इथं मैदानात उतरले आणि 100% त्यांचा इथं त्या गटात विजय होणार आहे. आणि इथं बी दुसरा उमेदवार त्यांचा पंचायत समिती त्यांचा जाहीर झालेला आहे. तो बी त्यांच्या पद्धतीने तो मत घेऊन अगदी त्या तुमच्या भाजपला धोबीपचार देणार ह्यात काय
शंका नाही. चौरेने काम एवढी केली तिथं हो हा. हा. काय काय लोकं ते संपर्क डीपीसी मध्ये वर सदस्य असल्यामुळं हा. तिथला जास्तीत जास्त माझ्या माहितीनं जिल्ह्यातला जेवढा निधी कुठल्याच तालुक्याला एवढा गेला नसेल तेवढा निधी त्यांनी डीपीसीतून हा. त्यांच्या मतदारसंघात त्यांनी आणून खर्च गाठलाय. हा. आणि लोकांच्या जी काय मागण्या होत्या समस्या होत्या हा. त्याला त्यांनी दाद देऊन त्याचं ती काम केलंय. बर. त्याच्यामुळे सध्या त्यांचं वारं अगदी असं आहे हा. की ते आज झेडपीत गेले म्हणून समजा, झेडपीत गेले म्हणून समजा, 100% 100% गेले म्हणून समजा. कुणी काय बी करू द्या, काय बी होऊ द्या, अहो, भाजप लई ताकद लावणार आहे वरून. काय सुद्धा किती ताकद लावते हो भाजपची. हा. त्यांचं कळलंय काय आहे ते. हा. दूध का दूध आणि पाणी का पाणी होणारच आहे आता. बर. कारण शक्तीपीठ त्यांनी विकून तिकडे नेलाय का हा. कुठं हिथनं नेऊन. हा. त्यामुळे शक्तीपीठातले जे शेतकरी तर म्हणते ते हा. त्याच्या विरोधात कोण बी असू द्या. हा. आणि चरणराज चौरे तर सगळ्या जिल्ह्याला माहित झालंय काय आहे ते. त्याच्यामुळे 100% झेडपीत गेले म्हणून समजायचं. बर. भाजपनं काय काम केलं हे ते काय अजिबात कामं केली नाही ती. हा. भाजपनं नांगूर सोडलाय शेतकरीवर. हा. लक्षात आलं का? चिरंजीव चौरेच येणार आहे, लक्षात आलं, काळजी करू. मतदार त्याकडे जाईल सगळे, लक्षात आलं. लय ती लाडकी बहीण आणि ती भाजपनं दिलं काय किती बी देऊ द्या, हा. शिकट टाकायचं आमच्या पैसे येते ना. हा, हा. काळजी करू नका तुम्ही, लक्षात आलं का? बर. चिरंजीव चौरे पिरूर गटातनं टाकळी गटातनं विजय होणार आहे त्याचा. व्हायला पाहिजे का? होतंय 100% लिहून देतो आजच्या लोक. हा. आणि राजन पाटील त्यांना काय करायचं त्याला काय नाही, बैल बसलेली आहे ती, हा. सारखाच चाबू घालणार चालतंय का त्यांना? हा, हा, हा. थकलेली बैल आहे ती. हा, हा, हा. हो, हा. कुठं त्याला हे करायचं, आंबट झाली ती. हा, हा. हा, माणूस कुठं बदलायचा आहे का? बदलायचं ह्या वर्षी, हा. बदलल्याशिवाय नाही होत, हा. लक्षात आलं. त्यांना कुठं सारखंच हे करायचं आहे. आता चरणराज चौरे संपर्क असतो का जास्त इथं 24 तास आहे, सगळे शेतकरी कामं करतोय, हा. पैसे मंजूर करून देतोय शेतकऱ्याचे, काय अडचण येऊ देत नाही, लक्षात आलं का? चांगला माणूस आहे चांगला मनुष्य आहे. हा. त्यामुळे भाजपला संपवता येत ना भाजप काय करतच नाही काम, तर काय करणार आहे हा. बा? भाजप काय काम करत नाही तर त्यांना निवडून काय उपयोग. दादा नमस्ते हो. बोला काय भाई नाव तुमचं? बोला काय नाव? डॉक्टर नागराव वळसेकर. काय करता काम मी शेती काम करतो. शेती करताय हा. बर. बोला. काय भाजपचा सुपडा साफ करायचं म्हणजे इकडे? बरोबर ती बोलली ती मी तीच बोलणार आहे. हा, सांगाय काय सुपडा साफ करायचा हा? काय सुपडा साफ करायचा कसं म्हणजे काय अहो त्याने काम केलेलं सगळं भाग. हा. कोणी हा? केली? हा चरण चौधरीने हा. आपल्याला आली वस्ती कुठलं काय अजून गोळ गरबशिनला हा. काय हा. त्यांनी काय केलंय हा. मदत केली. हा, हा. भाजपने केली का? नाही हा हा? हा. मग आम्हाला प्रश्न तुम्ही का विचारता? हा, हा, बरोबर का? नमस्कार. काय नाव शाहू 100%. बर. आता शरद पवार दिसायला लागले ती शरद पवार नव. मग हा, तू तरी दिसायला लागली आता तुतारी आतनं. बर. इथं काय होईल आता जिल्हा परिषदला जिल्हा परिषद चरण चौरे. चरण चौरे हा, काय एवढे चरण चौरे तिकडे सगळे लोक चरण चौरे कौतुकच केले होते त्याने या गावाला. हा. हा. काय केलं असं एवढं काय रस्ते केले तर मागायला त्याला रस्ते दिले तर पाणी दिले सगळं दिलं. हा. जनतेच्या हवेसाठी पळती येते हाक मारले का ना आणि काय करावं त्यानं. बर. हा, हा. तुमचा आहे संपर्क सोबत मग हा. हाक मारली हजर राहते आता फोन करतो आता पळती येतं इथं. हा. हा, आता ही भाजपवाल्यामध्ये तुला पाडतो म्हणते चरण चौरेला सगळे शिकवत नाही शिकवत नाहीये उगा हे तोंडच्या हवा आहेत त्या तोंडच्या बात आहे त्या हा. काय मोहन पाटील म्हणते ती पाडतो अनगर पाटील तोंडच्या बात आहे नुसतं हवेत आहे. हा. काय नाही मोठभर घोघरा रातभर माचा माचा येते त्यांच्या. बर. त्यामुळे काय विषय नाही इथं काय सुद्धा विषय नाही. 100% निवडून येणार 100% चौरी येणार. ठीक आहे 100% चौरे निवडणार चर्चा बघा ते काका नमस्ते हो. नमस्कार. वाटलं नाही तुझं हा, वाढले. बर. काय लोक चरण चौरे निवडून येणार म्हणते ते काय चालू विषय काय इकडे एवढं काय होईल इकडे नाही काय आपल्याला एवढं माहित नाही, हा. पण आमदार ज्या बाजूला असेल त्या बाजूला आम्ही जातो. कुठला आमदार ते राजन पाटील. राजन पाटील काय हा. हा, हा. ते आता भाजीमध्ये गेली की हा, मग आपण बी भाजपमध्येच आहे ना. हा, हा, हा. हम्म. त्यांच्या मागं जायचं काय हा, त्यांची का बरं त्यांच्या मागं जायचं चांगली माणसं आहे. हा, हा, हा. हम्म. संपर्क असतो हा, संपर्क. हा, हा, हा. हम्म. तिने काय? तिने तर कोणाला तर ते उमेदवार दिला की कोणतं रामदास चौरे म्हणून हा, मग चांगलं मतदान होणार त्याला. होणार हा, होणार. हा, म्हणजे मालक म्हणतील तसं येतं काय हा, मालक हम्म. ठीक आहे मालक म्हणतील तशी चर्चा या भागातून सध्या तरी बघा मिळते अजून काय तरुण मित्र आहेत दादा नमस्ते हो. माहिती आहे? नाही हे राजकारण काय इकडे जिल्हा परिषद काय तयारी इकडे चरण चौरे धनुष्यबाद चरण चौरेच काय बोल चरण चौरे काम चांगले त्यांची जरा. बर काय अशी एवढी काय काम केली लोक त्याकडे पासून याकडे पण त्यांचं नाव घ्यायला त्यांचं नाव असतं. हा आणि राजन पाटण काय करायचं हा, त्यांचं काय आपल्याला इथेच नाही. नाही ठीक आहे त्यांचं काय अजून प्रतिक्रिया करतं माहित नाही चर्चा बघायला मिळते काका नमस्ते नमस्कार, बोला. खरं तर अनेक लोकांची मतं त्या ठिकाणी बघायला मिळते चरण चौरे लोक म्हणतील कोणत्या ठिकाणी रामदास चौरे म्हणतील काय होईल या पेनूर गटात काय चर्चा होईल पिनूर गटामध्ये कसं आहे, पिनूर गट जर बघितलं तर इथं खरे साहेबांचं जास्त वर्चस्व आहे. खरे साहेबांचा हा, त्याच्यामुळं सगळ्यात जास्त लीड पिनूर गटातून हा चरण चौरे आणि पोपटराव सोनटक्के हा सरपंच हा त्यांना मिळते. बर त्यांची काम आहेत. हा 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 5 वर्ष उमेदवारी त्यांनी 5 वर्ष सरपंच होते, 5 वर्ष सदस्य होते.
आणि अनुभवी व्यक्तिमत्व आहे आणि पूर्ण समाज काका सिकंदरचे पूर्ण ग्रामस्थ त्याच्या पाठीशी आहेत. त्याच्यामुळं पूर्ण लीड त्याला इथं टाकत 80% ते 90% त्याला मतदान होईल. चरण चौरे आणि पोपट सोनटके दोघांना. राजन पाटला काय चालणार नाही. राजे पाटला चालत नाही, ते फक्त ते हवेच्या अलीकडे त्यांचं काही चालत नाही. त्यांचं ते सगळं पलीकडे चालतं, इकडे काय नाही. काय म्हणताय राजन पाटला चालणार नाही. काय करतात खरं आपलं हीच खरी साहेबच चांगला. बर आज ते आमदार होते नाही काय करू शकत नाही ती, हीच चांगली. बर चरण चौरे त्याच काय हा राजू खरीच चांगला माणूस. राजू खरे चांगला माणूस आहे. ठीक आहे. तर अजून काय लोक आपल्या सोबत आहेत. काका आहेत. काका काय म्हणतो. काका नमस्ते. नमस्ते नमस्ते बोला. काय जिल्हा परिषद लागली आहे, काय चर्चा टाकळीमध्ये. अजून चित्र स्पष्ट झाल्यानंतर कळतंय जे उमेदवार उभे राहतात त्याच्यावर अवलंबून आहे. आता ती चौरे बंधूमध्ये लागली फाईट जोरात. हे बघा जशाच तशी एक चढ एक आहे ते जे त्या परीनं प्रयत्न करणारच आहे ते. हो आता इथं कोण जिल्हा परिषदला भारतीय जनता पार्टी पाहिजे दुसरं कोण पाहिजे आता पक्षाचं म्हणलं तर भाजपचं बी चांगलं वातावरण आहे. इथं. हो चांगलं आहे वातावरण. हा. त्यांनी कामं बी केलेली आहे ते. हा. आणि चरणराज चौरे तर शिवसेनेकडून आहे ते बी त्यांनी बी वैयक्तिक कामं केलेली आहे ते. असं जे ते जन्मत आहे दोघांचे बी जन्मत चांगला आहे. आता तुमच्यातले माझे आमदार पाटील साहेब ते भाजपमध्ये गेले लोकांना पटले का इथल्या. कसं आहे आता तिथला त्यांचं जे राजकारण आहे आता भाजपमध्ये गेल्यानंतर फरक पडणारच आहे. वजन वाढले का कमी झाले. असं वर्ण तर वजन वाढलेलं दिसतंय पण अंतर्गत मतदाराचं काही कोणी सांगू शकत नाही. बरोबर आहे. असं आहे त्याचं. हो बरोबर आहे. आता खरं तर बघायला गेलं तर हेच आमदारचं तुमच्या काय चालू राजू खरेचं काय. राजू खरे चांगली काम आहे ती. हो हो चांगली काम आहे. जनतेपर्यंत पोहोचलेला जनतेचा माणूस आहे. हो बर चित्र लवकर स्पष्ट होईल. हो 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 चित्र स्पष्ट झाल्यानंतर अधिकृत ह्या भागात कुठला जे उमेदवार येणार आहे तो लगेच कळते. तर या पद्धतीच्या प्रतिक्रिया खरं तर या सिकंदर टाकळीमधून आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. त्या खरं तर या भागामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे निकटवर्ती असणारे चरण चौरे यांचं वजन मोठ्या प्रमाणावरती असल्याचं चित्र लोकांकडून त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. अजून निवडणूक त्या ठिकाणी अस्पष्ट आहे. अजून कोण कशी फाईट लागेल, कोण कोणाला पाठिंबा देईल, कशा इथ्या आघाड्या होतील हे देखील अस्पष्ट असलं तरी देखील लोक त्या ठिकाणी चरणराज चौरे यांचं त्या ठिकाणी नाव लोक त्या ठिकाणी घेताना आपल्याला बघायला मिळतात. कारण मोठ्या प्रमाणात कामं या भागामध्ये केली आहेत. खरं तर दुसरा भाग बघायला गेलं तर राजन पाटील खरं तर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळं तिथला मूळचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्या ठिकाणी नाराज असल्यामुळे त्याचा फटका येणाऱ्या मतामध्ये त्या ठिकाणी दिसेल अशी लोक त्या ठिकाणी आपल्याला बोलून दाखवतात. एकूण त्या ठिकाणी पेनूरचं राजकारण बघत असताना सध्या तरी हा पहिला ग्राउंड रिपोर्ट आणि या पहिल्या ग्राउंड रिपोर्ट मधून त्या ठिकाणी चरण चौरे यांना त्या ठिकाणी लोकांचा कौल असल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळतंय. कॅमेरामॅन सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, सिकंदर टाकळी.